नमस्कार शेतकरी बांधवांनो, हे बघा आंबेबाराचं झाड, काय अफाट झाड आहे आणि त्याच्यावरचा माल बघा. तर या झाडाला बांधलेलं नाही आहे आणि एक नंबर माल असा लागलेला आहे. पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये याला कलर येऊन जाईल. सगळीकडे भरपूर माल आहे. खूप ओव्हरलोड फुटला होता, गळलाही खूप, अजूनही गळ सुरूच आहे. काही या रोट्यामध्ये दबून गेलेली, तरीही माल वर बघा किती दिसतोय. तर अशा प्रकारचे हे झाडं आणि जवळपास प्रत्येक झाड असंच फुटलेलं आहे. आपण जर इकडे बघितलं तर प्रत्येक झाड असंच फुटलेलं आहे. त्यामुळं आपल्याला ह्या झाडांचे जे पैसे म्हणू आपण, ते आपल्याला चांगलेच होऊ शकते यावर्षीच्या आंबेबाराचे भाव लक्षात घेता. कारण रेट ह्यावेळेस चांगले राहण्याची दाट शक्यता आहे. माल कमी आहे मार्केटमध्ये आणि पाऊस लवकर झाल्यामुळं साईज लवकर उचललेली आहे. साईज उचलली, फक्त आता कलर थोडं ऊन कमी होतं त्यामुळे कलर एवढा खास आलेला नाही. पण कलरचा टाईम येण्यासाठी आपल्याला ऑगस्ट एंडची वाट पाहावं लागेल. आता ऑगस्टची 5 तारीख आहे आज, तर आपल्याला हे ऑगस्ट एंड 20-25 तारखेपर्यंत 100% कलर येऊन जाईल ह्या झाडाला. हे बघा, आता जसा इथे आपल्याला कलर बघायला मिळतो आहे, तर अशा प्रकारचा कलर आपल्याला पाहायला मिळेल. काही झाडांमध्ये कलर आला आहे, काही इकडे बघा वर शेंड्याला कलर आपल्याला दिसतोय, कलर कवडी. तर ह्या मालाचा काय भाव राहायला पाहिजे, काय रेटने जायला पाहिजे, हा माल एक नंबर म्हणता येईल की नाही, हे कृपया शेतकरी बंधू जे म्हणजे सुशिक्षित शेतकरी आहेत किंवा ज्यांना अनुभव चांगला आहे त्यांनी कमेंट्स करून प्लीज सांगा. म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याला विकायला सोपं जाईल, ज्या काय भाव विकायचा आणि उक्ता विकायचा की किलोवर विकायचा, त्यानंतर कुठल्या व्यापाराला विकायचा, हे शेतकऱ्यांना सुचवा, म्हणजे जेणेकरून त्यांचा फायदा होईल. अशा प्रकारचा माल आहे. 450 झाडं आहेत आणि 450 पैकी 425 झाडाला असाच माल लागलेला आहे. बघा, कलर कवडी येत आहे. पुढच्या एक 15 दिवसात, कमान 15 दिवस लागतील. 15 दिवसामध्ये हा चांगल्यापैकी कलर येऊन जाईल आणि संपूर्ण बाग विकायला होईल. तर धन्यवाद.